नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं गेलंय. सगळा देश रामभक्तीत रममाण झालाय. जिकडे तिकडे सियावर रामचंद्र की जयचा नाद घुमतोय. खरंच प्रभू श्रीरामाची आठवण झाली की अगदी नकळतच आठवण होते ती वामे तू जनकात्मजा, म्हणजे डाव्या बाजूला उभ्या असलेल्या जनकपुत्रीची, सीतेची. रामाविषयी बोलत असतानाच या सीतेचीही आत्ता आठवण काढणं अगदी समर्पक आहे. तेव्हा लेखक अभिराम भडकमकर यांनी पुस्तकातून सीता आपल्यापर्यंत आणली आहे. त्याबद्दल गप्पा मारूया अभिराम यांच्याशीच. खूप खूप स्वागत आहे तुमचं. मला आठवतं 2 वर्षापूर्वी तुमच्या एका पुस्तकाबद्दल आपल्या आनंदाचं पानमध्ये गप्पा झाल्या होत्या, इन्शाअल्लाह बद्दल, आणि आता हे नवं पुस्तक. तर म्हणजे मला कल्पना आहे की अगदी मागच्या आठवड्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. त्यामुळे तुमच्याकडनंच जाणून घ्यायला आवडेल की काय आहे नक्की या मागची संकल्पना, तुमच्या मनातला विचार काय. कुठलंही महाकाव्य हे प्रत्येक पिढीमध्ये आणि प्रत्येक काळामध्ये लेखकांना सर्जकाला हे खूप मोह पाडत असतं. आणि महाकाव्याचं वैशिष्ट्यच हे असं असतं की ते स्थळ आणि काळ याला ओलांडून पुढे जात असतं. त्याचप्रमाणे माझ्यापर्यंत रामायण हे लहानपणी ऐकलेल्या कथा, गीत रामायण, मैथिली शरण गुप्तांचं साकेत, मोरारी बापू हरियाणवी यांचं 10 दिवसाचे अखंड रामकथा, अशा सगळ्या मार्गाने माझ्यापर्यंत जे पोचलं. पण लॉकडाऊनमध्ये काय झालं की घरामध्ये कधीतरी वाचायला म्हणून घेऊन ठेवलेली जी पुस्तकं होती त्याच्यामध्ये वाल्मिकी रामायण होतं. आणि मी म्हटलं की आपण मूळ हे वाचलं पाहिजे. आणि मी वाचायला सुरुवात केली आणि त्या पुस्तकाने मला एकदम खूप असं म्हणजे मी भारावून गेलो. मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मग मी इतर रामायणसुद्धा वाचायला सुरुवात केली. मग अध्यात्म रामायण असेल, तुलसी रामायण, वसिष्ठ रामायण वगैरे, लोकरामायणातल्या काही कथा आणि आणि त्या सगळ्या याच्यामध्ये माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे हे सीतेचं. आणि आत्तापर्यंत आपल्याकडे सीता ज्या पद्धतीनं आलेली आहे आणि विशेषतः गेल्या काही 4-5 दशकांमध्ये किती अबला आहे, तिच्यावर अन्याय झाला आहे आणि अशा पद्धतीची. आणि मी जेव्हा विचार करायला लागलो त्या लक्षात आलं की सीतेने अत्यंत महत्त्वाचे निर्णय हे स्वतः घेतलेले आहेत. राजनीतीच्या बाबतीमध्ये तिचा प्रचंड मोठा अभ्यास आहे आणि तिचा व्यासंग आहे. एवढंच नव्हे तर राजांनी राज्य कसं करावं याच्याबद्दलचं तिचं रामराज्याचं स्वतःचं एक चिंतन आहे, जे ती भरताला सांगते की तू गादीवर बसशील तेव्हा तू काय केलं पाहिजेस. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ही ज्ञानसंपन्न आहे, ही प्रगल्भ आहे, ही कणखर आहे. तर अशा पद्धतीच्या सीतेचा एक शोध घेण्याचा मी प्रयत्न करायला लागलो. आणि ती मला या सगळ्या रामायणांमधनं भेटत गेली, लोकरामायणांमध्ये भेटत गेली आणि त्यातून सीता ही कल्पना माझ्या डोळ्यासमोर साकार झाली. नाही, खरं तर अगदी 4-5 महिन्यांपूर्वी आम्ही आपल्या या कार्यक्रमातच ताराताई भवाळकरांशी गप्पा मारल्या होत्या त्यांच्या सीतायनबद्दल. तेव्हा त्यांनी जी सीता शोधली म्हणजे ती होती लोककथांमधली किंवा अगदी ग्रामीण भागातल्या बायका ज्या ओव्या म्हणतात, जी गाणी म्हणतात, त्यातली ती सीता होती. आणि त्यांनाही तसंच जाणवलं होतं की सीता म्हणजे कमकुवत नव्हती. तुम्हाला काही वेगळा पैलू दिसला का? जसं तुम्ही आत्ता मला एक उदाहरण दिलंच, पण सीतेबद्दल अरे आपल्याला हे कधीच लक्षात आलं नाही अशा टाईपचं काय होतं? एकतर ती कणखर होती आणि ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं, म्हणजे सुरुवातीला रावणाने जेव्हा तिचं अपहरण केलं तेव्हा एक भीती होतीच की शीलहरणाची. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की पुंजिकस्थला नावाच्या अप्सरेने दिलेल्या शापामुळे रावण कुणालाही स्पर्श करू शकत नाही, तेव्हा ती निर्धास्त झाली आणि तिथून तिचं चिंतन सुरू झालं रामराज्याबद्दलचं. तर रामराज्याबद्दलचं चिंतन करणारी आणि एका समत्वाचा विचार करणारी, म्हणजे वसिष्ठ मुनीसुद्धा तिच्याशी बोलताना आणि त्या दोघांच्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा पैलू येतो की आपल्याला असुर नष्ट करायचे नाही आहेत तर असुरत्व नष्ट करायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन सीता असं म्हणते की आपल्याला मनुष्यातलं पशुत्वही नष्ट केलं पाहिजे. आणि एकाच वेळेला तिचं म्हणणं असं असतं की स्त्री पुरुष हा संघर्ष, देव दानव हा संघर्ष, मानव आणि दानव अशा संघर्षातनं समाज निर्माण होणार नाही, तर एक समत्व असलं पाहिजे. आणि म्हणून संघर्षावर आधारित नाही तर सहकार्यावर आधारित अशा पद्धतीचा समाज, समत्वावर आधारित अशा पद्धतीचा समाज सीतेच्या डोळ्यासमोर जो होता तो या कादंबरीमधनं मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि केवळ सीताच नव्हे तर त्या काळच्या अनेक स्त्रिया प्रश्न करत असतात. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की मंदोदरीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की राम सीतेसाठी हजारो योजना ओलांडून आला, पण मंचकावर माझ्या शेजारी पहुडलेल्या रावणाला माझ्या हृदयापर्यंत पोचता आलं नाही. त्रिजटेसारखी आहे जी असुर आहे, पण तिच्याकडे बरोबर राहताना सीतेच्या असं लक्षात येतं की आईसारखी माया करणारी, मोठ्या बहिणीसारखी माया करणारी ही असुर आहे,
पण तिच्यात असुरत्व नाही आहे. तर अशा पद्धतीचा एक वेगळा विचार करणारी सीता मला सगळीकडे दिसत होती आणि ती मला महत्त्वाची वाटली. आणि तिला एक लक्षात होतं की हा राम रावण संघर्ष नाही, म्हणजे एकाने दुसऱ्याच्या पत्नीला पळवलं आणि आता कोणीतरी जिंकणार. तिच्या लक्षात आलं की हे दोन संस्कृतीमधला संघर्ष आहे आणि तो आपल्याही पिढीने किंवा गेल्या 40-50 वर्षामध्ये आपण पण पाहिलेला आहे की त्याग आणि समर्पण याच्यासमोर एक व्यक्तिवाद उभा होता, परंतु व्यक्तिवादाचा फार मोठ्या प्रमाणावर अतिरेकही होता कामा नये. आणि आपल्याला त्याग आणि समर्पणाच्या व्याख्या कुठेतरी पाश्चात्य नजरेतनं आपण पाहायला लागतो, म्हणून आपल्याला उर्मिला कळत नाही, म्हणून आपल्याला लक्ष्मण कळत नाही. उर्मिला स्वतःला असं सांगते की मी गावाची अयोध्येची वेस ओलांडणार नाही तुम्ही येईपर्यंत, कारण सासू सासरे आहेत, मला त्यांची काळजी करायची. आता व्यक्तिवादाच्या चष्म्यातनं पाहायला गेल्यावर आपण असं म्हणू की तिने 14 वर्ष आपली वाया घालवली, पण त्या सगळ्यामधनं तिला काय मिळालं हे आपण पाश्चात्य आणि व्यक्तिवादाच्या चष्म्यातनं नाही बघू शकत. आपण त्या काळानुसार त्या काळच्या नैतिकतेच्या सगळ्या संकल्पनांच्या मधनं आपण याच्याकडे जेव्हा पाहायला लागतो तेव्हा ही सगळी पात्र आपल्याला खूप महत्त्वाची आणि अत्यंत पक्का असा वैचारिक पाया असलेली वाटायला लागतात. अभिराम, खरं तर रामायण म्हणा किंवा महाभारत म्हणा आपल्यापर्यंत येतं ते गोष्टी रूपातनं, पण गेल्या काही वर्षात मी जी नव्या लेखकांची पुस्तकं आणि खास करून इंग्रजी पुस्तकं वाचते, मग काही IITians असतात किंवा आमिष त्रिपाठी सारखा लेखक असतो, ते पूर्णपणे वेगळाच विचार करतात आणि ती कथा बरेचदा बदलून टाकलेली असते, कथानक बदलतं, कॅरेक्टर्स तेच असतात आणि त्यांचा मग वेगळा विचार. तर इतक्या प्रकारची रामायणं वाचल्यानंतर तुम्हाला असं काही मोह झाला नाही का की मी सीताजी रंगवतोय ती काहीतरी वेगळी, की तुम्ही आधार कुठला याचा घेतला? म्हणजे इतक्या विविध प्रकारची रामायण आहे, मला माहिती आहे की प्रत्येकात थोडे थोडे भेद आहेत, प्रत्येकात गोष्टी वेगळ्या आहेत, प्रसंग वेगळे आहेत आणि कायम त्याबद्दल चर्चा असते की हे बरोबर की ते बरोबर. म्हणून मी हा प्रश्न, मुळात मी त्यातला तत्वज्ञानाचा जो धागा आहे ना तो पकडायचा प्रयत्न केला. मुळात सीतेच्या समोर सुद्धा एक प्रश्न असा आहे की नियती की कर्म, आणि हा झगडा तिच्या मनामध्ये सतत चाललेला असतो की कर्म म्हटलं तर मला नियतीने इतकं चांगलं घर दिलं आणि नियतीच म्हणावं तर मग कर्मसिद्धांताचं काय, हा झगडा तिच्या मनामध्ये आहे. आणि मग मी मूळ पाहायला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती ज्या एका तत्त्वज्ञानासाठी भांडते आहे म्हणा किंवा ते एक तत्त्वज्ञान मांडते आहे ते आपलं भारतीयत्वाचं तत्त्वज्ञान आहे आणि ते आपल्याला खूप वेगवेगळ्या ग्रंथांमधनं आणि याच्यामधनं मिळतं आणि म्हणून तो धागा मी सोडला नाही. म्हणजे उदाहरणार्थ एका ठिकाणी असं म्हटलंय की शूर्पणखा ही रामाच्या प्रेमात होती, परंतु शूर्पणखा रामाच्या प्रेमात होती का ती आसक्त झाली होती, हे जर आपण पाहिलं तर आपल्या एकूण लक्षात येतं की रामाचा तिला नकार देणं किंवा लक्ष्मणाने तिला नकार देणं याच्या पाठीमागे एक विचार आहे. आणि म्हणून सीता या कादंबरीमध्ये असं म्हणते की राम हा एक विचार आहे आणि रामराज्याची निर्मिती ही विचारांची लढाई आहे. त्यामुळे मी तो विचाराचा किंवा भारतीय तत्त्वज्ञानाचा जो गाभा आहे तो धागा मी सोडला नाही. आणि कादंबरी म्हटल्यावर काही प्रसंग तुम्हाला लिहावे लागतात किंवा म्हणजे जसं मंदोदरी जेव्हा आपल्या मुलाला आशीर्वाद देते युद्धावर विजयी हो, तेव्हा एक स्त्री म्हणून तिच्या मनात काय येत असेल की हा विजयी होऊन जर आला तर आपलंच स्थान एक दुसरी स्त्री घेणार आहे. तर अशा पद्धतीचा स्त्रीमनाचाही एक विचार करणं की या गोष्टी कादंबरीकार म्हणून मी केल्या, पण जो मूळ आपला जो धागा आहे तो मी सोडला नाही. म्हणजे जे मूळ रामायण आहे, ज्या मूळ रामायणात आहे, खरं तर हा प्रश्न म्हणजे अगदी तुम्हाला टिपिकल वाटेल पण मला तो विचारावा असा वाटतो म्हणून विचारते की गेले काही दिवस आपण पाहतोय की मंदिर झाल्यामुळे प्रभू श्रीरामा विषयीच्या कथा ऐकल्या जातात. हे महाकाव्य म्हणून जर त्याचा विचार केला तर सेंट्रल कॅरेक्टर प्रभू श्रीरामच आहेत आणि आपल्याला कायम सीता भेटते ती म्हणजे मग कधी रामरक्षित आपण म्हणतो वामे तू जनकात्मजा आणि लक्ष्मण आहे, दशरथ आहे, इतके सगळे कॅरेक्टर्स आहेत. तेव्हा हे वाचन करताना नाही आपल्याला लिहायचं सीतेवरच आहे, हे कुठल्या पॉइंटला वाटलं किंवा कसं मनात आलं, कसं आहे किंवा तुम्हाला ते कॅरेक्टरनी इतकं आकर्षित का केलं? म्हणजे वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर असं काहीच नव्हतं की आपल्याला रामायणावर आता काहीतरी करायचं आहे, पण हळूहळू वाचायला लागलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे हे त्याचं पुनरावलोकन एकदा केलं पाहिजे आपण एक लेखक म्हणून. आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की राम हा एका परीने स्थितप्रज्ञ आहे, म्हणजे तो रडतो, तो हळवाई होतो वगैरे, पण रामापेक्षा मला असं वाटलं की सीतेचं जे कॅरेक्टर आहे ते आत्तापर्यंत खूप इतक्या अंगाने त्याच्याकडे पाहिलं गेलेलं नाही आहे आणि त्याचे पैलू दिसत आहेत. म्हणजे दिलीप माजगावकरांना जेव्हा मी सांगितलं की मला असं लिहायचं आहे राजहंस प्रकाशनचे, तेव्हा ते मला असं म्हणाले की केवळ वेगळं लिहायचं म्हणून लिहायला घेऊ नका, त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला जर खरंच असं काहीतरी वाटत असेल की काहीतरी वेगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय
तर तू त्याला ते लिहायला सुरुवात कर. आणि तसंच मी केलं. वेगळं काहीतरी हवं आहे म्हणून नाही, पण मला खरंच त्याच्यामध्ये सीतेचा हा कणखरपणा, तिचं आणि राजकारण आणि राजव्यवस्था या सगळ्याची प्रखर जाण असलेली सीता त्याच्यामध्ये मला जास्त दिसत गेली आणि मला ती लिहावीशी वाटली. म्हणजे असं म्हटलं जातं की महाभारत म्हणजे जग कसं आहे हे सांगतं आणि रामायण जग कसं असावं हे सांगतं. तर खऱ्या अर्थाने रामराज्य कसं असावं किंवा आपलं आयुष्य कसं असावं हे रामराज्यामधनं आणि रामायणातनं आपल्याला कळत जातं. तर तो एक अत्यंत महत्त्वाचा भाग एक आपल्या लक्षात येईल. आणि एक भारतीयत्वाची नजर किंवा दृष्टी मला असं वाटतं की या संपूर्ण कादंबरीमधनं वाचकाला मिळत जाईल. आणि खरंच आजच्या आपल्या गप्पांमधून असं जाणवतंय की ही सीता जी आहे ती सगळ्यांना काहीतरी वेगळा विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे नुकतंच प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे, ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं, ती कादंबरी जास्तीत जास्त वाचली जावी यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि इन्शाल्लाह वेळचा हा अनुभव आहे की या कार्यक्रमानंतर खरोखरच उत्सुकतेने लोक विचारणा करतात, पुस्तक घेतात आणि चांगल्या प्रकारे त्याच्या आवृत्त्या हे होतात. त्यामुळे या कार्यक्रमासाठी बोलावलं याबद्दल मी अत्यंत मनापासून आभार मानतो. नाही, तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या लिखाणासाठी तुमच्याकडनं छान छान चांगल्या लिखाणाची आम्हाला अपेक्षा आहे. त्या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सीतेच्या चरित्राला इतके पैलू आहेत की प्रत्येक वेळी नवीनच काहीतरी आपल्यापर्यंत येतं. या कादंबरीनंतर मात्र अगदी वेगळ्या विषयावरच्या एका पुस्तकाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते म्हटलं तर एक आत्मकथन आहे, तेही एका चित्रकाराचं. या आत्मकथनाचं नाव आहे काळ्या निळ्या रेषा. राजू बाविस्कर असं या लेखकाचं नाव आहे ज्यांनी हे आत्मकथन लिहिलं आहे. तेव्हा त्यांना स्वतःला या पुस्तकाविषयी काय सांगायचं ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काळ्या निळ्या रेषा ह्या नावाचं जेव्हा पुस्तक आलं तर ते एक सामाजिक असे प्रश्न आहेत. आणि एक आपण काळ्या निळ्या असं जेव्हा संदर्भ म्हणतो तर काळं आणि निळं हे वळ जे पाठीवर उमटतात त्या वळाचा संदर्भ मला वाटतो की तो आहे तसा असा की गावगाड्यात असेल किंवा व्यवसायाने असेल जो काळा आणि निळ्या रंगाचा निळ्या रंगाचं जे वळ असतात तर म्हणून त्या पुस्तकाचं नाव काळ्या निळ्या रेषा असं आहे. हे आत्मकथन म्हणजे मी जे जगलो बालपणापासून तर गावकुसाबाहेर राहणारी सगळी मंडळी त्याच्यात माझा तो जन्म आहे. खरं तर की गावामध्ये आई वडील गावकाम करायचे. म्हणजे गावकाम म्हणजे काय की गावातलं सगळं घाण काम करणार आणि त्याच्या बदल्यात मग अमावस्या मागणे, भाकरी मागणे किंवा गुरंढोरं फाडणे, मग ते कामं आम्ही पण केलीत वडिलांबरोबर. तर ह्या सगळ्या गावाचा कुसाचा बाहेर राहणारी माणसं आणि त्या संदर्भातलं हे सगळं ते लिखाण बालपणापासूनचं ते आलेले लिखाण आहे की गावातली मग मी राम मंदिर असेल तर तिथं गावातल्या लोकांनी आम्हाला पावसाळ्यामध्ये 7 दिवस हे म्हणजे ह्या पावसातून हे वाचावेत हे लोक असं त्यांनी खुलं करून दिलं. तो पण त्याचाच प्रसंग आहे. किंवा मग बरेचसे असे प्रसंग आहे की आमच्या ही समृद्ध करणारी काही लोक होती. आम्ही भाकरी मागून जगलो किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या गावगाड्यातून आलेल्या गोष्टी आहेत की ते एक तर जातीने असं काही म्हणता येत नाही की तुम्हाला कुठं जन्म मिळेल किंवा काय मिळेल, पण ते मी स्वीकारलं होतं किंवा मला माहिती आहे की हे असं जगणं असेलच. पण त्याच्यातूनही मार्ग काढत मी चित्रकलेच्या कॉलेजला गेलो आणि मग नंतर पुढं प्रवास सुरू झाला. पण हे गावगाड्यातल्या आजही गावांमध्ये आमचे जे नातेवाईक असतील किंवा अनेक असे नातेवाईक आहेत माझे की ते असं गावातलं काम करतात की भाकरी मागणं असेल, अमावस्या मागणं असेल. आता सध्या गुरंढोरं फाडणं थोडंसं बंद झालेलं आहे, पण हे सुरूच आहे की जे गावकाम करणे वगैरे, गावकीचं काम करणे आणि भाकरी मागणे, अमावस्या मागणे, ग्रहण मागणे. ते ह्या सगळ्या अशा कथानक म्हणून आत्मकथनात ते आलेले आहे माझ्याबरोबर. आणि ते माझ्या कायम पाठीला चिपकलेलं असायचं आणि ते मी लिहून कुठेतरी मोकळा झालो आणि मला वाटलं की हे मला बरेचसे लोक भेटली आणि त्याच्यामुळे मी हे लिहिता झालो आहे. गावगाड्याचा प्रश्न म्हटला की गावगाड्यांमध्ये अशी अनेक व्यवस्था असतात की गावामध्ये एकतर सगळ्या जाती धर्मातली लोकं असतात. त्याच्यामध्ये गावाच्या बाहेर राहणारी लोकांचं जगणं कसं असतं
त्यांचे प्रश्न काय असतात जगण्याचे, त्यांना पोटापाण्याचे प्रश्न कशा पद्धतीने ते सोडवतात याची मांडणी मला जन्माने जी मिळालेली होती, म्हणजे जे मला मिळालेलं आहे ती त्या पुस्तकात मी ते आत्मकथन म्हणून नोट केलेलं आहे. आणि एक माझा चित्राचा प्रवास, मी असे चित्र का काढतो यासाठी पण ते पुस्तक जर वाचलं तर ते पण कळतं की अरे हां, हे चित्र असे का आहेत या चित्रकाराचे, हे आणि याच पद्धतीने चित्र का येतात या चित्रकाराचे, तर त्याला पण एक तो सूर सापडू शकतो. पण आता गेल्या 1 वर्षापासून लिखाणाकडे बरंचसं आहे वळलेलो आहे. काही वाचन असं भरपूर वाचन पण केलेत, आधी पण करायचो, आता पण केले. पण चित्र पण तेवढ्याच, कारण की ते माझं मूळ आहे मुळात. आधी मी चित्रकार म्हणून आहे आणि नंतर लेखक म्हणून किंवा लिहिता झालो. पण आधी चित्र पण मी काढत असतो, माझे प्रदर्शन पण होत असतात अनेक ठिकाणी. आता पुण्याला पण झालं माझं प्रदर्शन वगैरे. प्रदर्शनासाठी आम्हाला काम तर करावं लागतं आणि ते मूळ असल्यामुळं आधी चित्रकला आहे. आणि आत्ता मात्र 1 वर्षापासून बरंचसं लिखाण पुढं मी करतो पण आहे आणि होईल ते अजून. त्या संदर्भातलं जे लिखाण असेल किंवा या वर्तमानात काय काय आहे त्या संदर्भातलं पण त्याच्यात लिखाण चालू आहे त्या संदर्भातलं. आता अर्थात वेळ झाली आहे ती आपल्या वाचकप्रिय पुस्तकांच्या उजळणीची, आजच्या टॉप 5ची. आजची टॉप 5 पुस्तकं सांगतायत आयडियल बुक डेपोचे प्रशांत सोलीम. नमस्कार, मी प्रशांत जनार्दन सोलीम. आज मी तुम्हाला आयडियल बुक डेपो दादर येथील टॉप 5 पुस्तके सांगणार आहे. प्रथम क्रमांकाचे पुस्तक आहे आपलं विश्व आणि त्याची नवलकथा. सुकल्प कारंजेकर लिखित रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. या पुस्तकामध्ये आपल्याला विश्वाचा उगम, त्याची उत्पत्ती कशी झाली, या विश्वामध्ये आपले काय स्थान आहे, तसेच विश्वातील अनेक घडामोडी या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक आहे डॉक्टर मारिया मॉन्टेसेरी. ह्या मूळच्या इटली शहरामध्ये यांना पहिल्या महिला डॉक्टर वैज्ञानिक म्हणून यांना मान आहे. तसेच यांनी बाल शिक्षणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले, त्याचीच काही अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे. तर याचा आढावा आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचे पुस्तक आहे अर्थसाक्षर व्हा. हे पेशाने CA आहेत. तसेच अभिजित कोळपकर लिखित मधुश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. आपण नोकरीतून किंवा व्यवसायातून आपण पैसा कमवतो, परंतु हा पैसा जातो कुठे, त्याचे नियोजन कसे करावे, कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण पैसा गुंतवून आपला पैसा वाढवू शकतो, त्याचा संपूर्ण लेखाजोखा ह्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकाचे पुस्तक आहे राम मंदिरच का. डॉक्टर सच्चिदानंद शेवडे तसेच डॉक्टर परीक्षित शेवडे लिखित नाविन्य प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. आज चर्चेचा विषय राम मंदिर बांधलेलं आहे. तर 1992 पूर्वीची परिस्थिती, त्यानंतर बाबरी मस्जिद पडली व त्यानंतरचा आढावा या पुस्तकामध्ये लेखकाने घेतलेला आहे. 5व्या क्रमांकाचे पुस्तक आहे आम्ही काय चिकूल खावा. विवेक पंडित लिखित डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. या पुस्तकामध्ये आपल्याला आदिवासी समाजसेवक, त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी, तसेच आयुष्य जगताना जे काय हालाकीचे दिवस काढले, हक्कासाठी संघर्ष करावा लागला, तर या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचे जीवनचरित्र पाहायला मिळेल. ही आपली या आठवड्यातील टॉप 5 पुस्तके आहेत. धन्यवाद. तर ही होती आजची वाचकप्रिय पुस्तकं. नवे लेखक लिहितात आहेत आणि प्रकाशक चांगलं साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं ती छापतायत. म्हणूनच पुस्तकं विकत घेऊन वाचा आणि इतरांनाही द्या, जेणेकरून हा पुस्तकांचा व्यवहार टिकेल आणि वाढेल. बाकी चांगली पुस्तकं घेऊन आम्ही तर पुढच्या आठवड्यातही येणार आहोतच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.